कष्टाने केली आयुष्याची सुरुवात, सर्वांवर फिरविला मायेचा हात। सुख जवळ येताच फिरवली पाठ, जन्मोजन्मी पाहू आम्ही चातकाप्रमाणे तुमची वाट। कै डॉक्टर भाऊसाहेब काशीनाथ चत्तर यांचे द्वितीय पुण्यस्मरण। बुधवार दिनांक 26/6/2024 रोजी हभप महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या कीर्तनाने संपन्न झाले। विनीत गंगा भागीरथी जयश्री भाऊसाहेब चत्तर, डॉक्टर श्री सुयोग भाऊसाहेब चत्तर, डॉक्टर सौ पौर्णिमा सुयोग चत्तर, श्री विशाल भाऊसाहेब चत्तर, सौ अनुजा विशाल चत्तर, डॉक्टर सौ कांचन सतीश कोळेकर, डॉक्टर सतीश सुरेश कोळेकर, समस्त चत्तर परिवार व आप्तेष्ट। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनुष्यत्व परिहार देणं आवश्यक आहे। आपल्या संगमनेर येथील आणि वरचे कराड येथील कैलासवासी डॉक्टर भाऊसाहेब काशीनाथजी चत्तर साहेब यांचं प्रथम पुण्यस्मरण, आपल्या सर्वांच्या द्वितीय पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरे केले जाते। त्यांच्या धर्मपत्नी ज्येष्ठताई, त्यांची मुलं जे डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय पुढे आणखी सेवा भावनेने चालवत आहेत असे डॉक्टर सुयोग, दुसरे जे वैद्यकीय क्षेत्राशीच निगडीत व्यवसायामध्ये आहेत ते श्री विशाल, त्याचबरोबर त्यांच्या कन्या डॉक्टर सुभाषी कांचन सतीशराव कोळेकर या देखील चांगल्या डॉक्टर आहेत, त्याही सेवा देत आहेत। त्यांची जावई ही चांगले वैद्यकीय डॉक्टर आहे, डॉक्टर सतीश कोळेकर। त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती पौर्णिमा या सुद्धा डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत। दुसरे सुनबाई अतिशय चांगली सेवा देत आहेत, ते सौभाग्यवती अनुजा। संपूर्ण कुलगुरू सुना नागपूरदांनी हा परिवार आज सर्वजण मिळून आपले नातेवाईक स्नेहीजन या कीर्तनाच्या माध्यमातून
अध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ विठ्ठल बाबा गोस्वामी, समोर बसलेली सर्व अधिकारी या भागातील सर्व प्रमुख मंडळी, आपल्या कारखान्याच्या माजी संचालक आदरणीय सौभाग्यवती राधाताई गुजराळ, या निमित्तानं ज्यांनी मला खरं तर डॉक्टर चंद्र साहेबांच्या परिवाराच्या वतीने निमंत्रित केलं, तर या परिवाराचे पाहुणे आमचे पूर्ण स्नेही दत्ताभाऊ गुजराळ, त्याचबरोबर या परिवारामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व माता भगिनी, त्यांचं एक सुंदर कार्यालयाची व्यवस्था आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. कोविड लॉन्सचे मालक, त्याचबरोबर साऊंड व्यवस्था, आमचे फोटोग्राफर असतील, व्हिडिओग्राफर असतील, आपण सर्वजण आज डॉक्टर भाऊसाहेब काशीनाथजी चक्र साहेबांना आदरांजली वाहतो. जुन्या काळामध्ये काही सुविधा या मोजक्या होत्या, थोडा होता, त्यामध्ये वैद्यकीय सुविधाही सुद्धा तशीच होती. खेडेगावामध्ये 2-5 गावं मिळून 10-5 गावांमध्ये एखादे डॉक्टर असायचे, परंतु ते डॉक्टर मंडळी घराघरापर्यंत जाऊन, गावागावापर्यंत जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे काम करतात. याच पिढीतील डॉक्टर भाऊसाहेब चंद्र हे सुद्धा त्या जुन्या पिढीतील एक डॉक्टर की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवा त्या काळामध्ये दिली. आणि मला वाटतं त्यांच्या त्या सेवेचंच फळ म्हणून त्यांचं संपूर्ण कुटुंब आज अतिशय चांगल्या पद्धतीने उभं राहिलं. अर्थात त्यांना या सगळ्या कामामध्ये त्यांच्या धर्मपत्नी जयश्रीताई यांची तोंडामुळाची साथ मिळाली आणि दोघा पती पत्नींनी अतिशय चांगला विचार आपल्या पिढीला देऊन मुलांना शिकवलं, मुलीला शिकवलं आणि आज मुलं मुली सुद्धा जावई नातवंड सुशिक्षित सुसंस्कृत असा परिवार डॉक्टर भाऊसाहेब चंद्र यांच्या पाठीमागे आहे. मला वाटतं कोणत्याही माणसाचं काम त्याच वेळेला सफल होत असतं ज्या वेळेला, तर त्या क्षेत्रामध्ये काही विशेष कार्य करून आपली आठवण मागे ठेवून जातात. गोवाऱ्यात असं म्हणतात, युगामध्ये काम सरे उत्तमाची मृत्यू रूपानं माणूस गेला तर कीर्ती रूपानं बघा. डॉक्टर भाऊसाहेब चंद्र साहेबांनी जी वैद्यकीय सेवा दिली त्याचा लाभ ज्या संगमनेर कोर्टाने परिसराला झाला, ही सतत आठवण काढणार. परिवार, नातेवाईक, स्नेही यांना जे मार्गदर्शन आणि पाठबळ त्यांचं मिळालं, मला वाटतं ती सतत आठवण काढत राहते आणि मनुष्याचं जीवन हे संस्मरणीय व्हावं, ते विस्मरणात जाऊ नये. भारतामध्ये अनेक थोर साधू संत झाले, त्यामध्ये तरुण सागरजी महाराज नावाचे जैन साधू एक मोठे विचारवंत संत होते. असं म्हणायचं की मृत्यूच्या नंतर जो विस्मरणात जातो तो खरोखर मरतो आणि मृत्यूनंतरही तो संस्मरणीय राहतो, तो मरतच नाही, तो मृत्यूवर विजय करतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये जाऊन, समाधी स्थळावर जाऊन अनुष्ठानावर असतात. कारण त्यांना ऐकलं होतं साधू संतांच्या मुखातून की संजीवन समाधी आहे. मग खरंच या समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत का, तर संशय होता. म्हणून तो ते बसले. 1-2-3 दिवस झाले, अन्नपान विरायला अखंड अनुष्ठान तिथे करू लागला. देहधर्मात होता काय तो वेळ तो बाजूला
त्याने त्या ग्रस्ताला सांगितलं, बाबा रे का शांत राहतोय तू, काय पाहिजे तुला माग. आता हा तार्किक होता, संशयखोर होता. त्यानं त्या आलेल्या ग्रस्तांना विचारलं, तुम्ही कोण? जगाची माऊली असलेल्या, करुणावंत असलेल्या या संतांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, बाबा रे तू ज्याच्या दारात मी इथे बसलाय तोच ज्ञानोबा मी तुझ्या पुढे उभा. का असं कळतं एवढं कडक अनुष्ठान करतोय, सांग तुला काय. तो म्हणाला, माझा विश्वास बसत नाही तुम्ही ज्ञानेश्वर महाराज कशावर. म्हणजे हे कसं झालं माहिती का, एखाद्या लेखकांना आईबाबांना मोठं झाल्यावर म्हणावं माझा विश्वास बसत नाही मी तुमचा मुलगा आहे म्हणून. हाच असा एक मूर्खपणा. तसं दिव्य काही अनुभव आलेले असतात सुद्धा ते अनुभव मान्य करण्यासाठी, म्हणून मी आपल्याला सांगतो, दिव्य शक्तीचा अनुभव घेण्यासाठी साधना आणि पुण्य लागतं. पण दिव्य शक्तीचा परिचय अंतःकरणापासून होण्यासाठी अनुभव येईल त्या शक्तीचा, पण ती शक्ती आहे हा पूर्ण परिचय होण्यासाठी अंतःकरणामध्ये सद्भावना लागतात, सद्गुरु कृपा लागतात. सद्गुरु कृपा आणि सद्भावना नसेल तर देव भेटला काय, साधू भेटले काय, त्याचा उपयोग काय होतो. मायबाप जे तुकाराम महाराज संत निळोबांना भेटले, संत बहिणाबाईला भेटले, संत कान्होबारायांना आणि इतर सर्व समाजाला भेटले, तेच तुकाराम महाराज अंबाजीबाबाला सुद्धा भेटले होते. उलट तुकाराम महाराजांचं घर आणि अंबाजी गोसाव्याचं घर हे दारादार होतं. त्याला जास्त वेळ दर्शन महाराजांचं घर होतं. पण निळोबा वर्णन करतात, पिंपळनेरला असलेले निळोबा महाराज जे एकदाच फक्त तुकाराम महाराजांना भेटले आणि एकदा भेटल्यानंतर त्यांना तुकाराम महाराज कळाले. ते म्हणतात, तुका भासला मानवी वेश धारी. मराठी भाषा आहे, त्याचे अनेक प्रकारचे अर्थ असतात, गमती असतात. पण एक मनुष्य मला सांगायचं की जो काशी यात्रेला जाऊन आला आणि आपल्या सगळ्या स्त्री पुरुषांना माझ्यासमोर बसलेल्या मान्यवरांना आपल्याला माहिती आहे काशीला गेल्यावर काहीतरी सोडावं लागतं. कोण काय सोडतं, कोण काय सोडतं. हा जाऊन आला तेव्हा गावातल्या एका मित्राने विचारले, तू काय सोडणार आहे काशीला गेल्यावर. म्हणजे मी राग सोडला. राग सोडण्याची गरज नाही, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मी आपल्याला सांगतो, शरीरामध्ये कफवात पित्त जसे स्वाभाविक आहे तसे माणसाच्या जीवनामध्ये राग रोग या गोष्टी स्वाभाविक आहेत. त्या असणारच आहे. तुम्ही त्याच्याविषयी किती काही चर्चा केली तरी ती काही फक्त एक आहे की त्याचं तुम्ही त्याचे गुलाम होता कामा नये. या सगळ्या भावनेच्या आपण गुलाम व्हायचं नाही. या भावना आपल्या काबूत ठेवायच्या, आपल्या ताब्यात ठेवायच्या. क्रोध वाईट नाहीये, अनियंत्रित क्रोध वाईट आहे. नाही तर क्रोध आई पण करते ना, आई सुद्धा बाळावर चिडते ना, शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना चिडतात ना. अहो ज्या संतांना शांती ब्रह्म म्हटलं गेलं ते सुद्धा चिडले. नाथ महाराज म्हणतात, हरिहरी सोडण्याची गरज नाही, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज. महामानव मी राग सोडला. आता मित्र मोठा हुशार होता, काशीला जाऊन आला. म्हणजे हो काय सोडलं, राग सोडला. मला वाटत नाही म्हणजे तुझा राग सोडला असेल. नाही नाही, खरंच सोडला. तिचा तो पंडा होता, संकल्प केला, त्यानं सांगितलं की सगळी तुझ्या दारावर काहीतरी इथे आता सोडून द्या आणि मी राग सोडला. पण मला काय वाटत नाही बाबा म्हणे तू तुझ्याच्यानं राग सोडेल. नाही नाही, मी खरंच सोडला. तू किती सांग म्हणे, पण अख्ख्या गावाला काय पटणार नाही की तू राग सोडला. मी खरंच सांगतो तुला राग सोड. अरे मला काय, तुझ्या नातेवाईकांना काय, तुझ्या घरच्यांना सुद्धा पटणार नाही म्हणे तू राग सोड. मी खरं सांगतो म्हणे तुला आता राग सोडला म्हणजे तो त्याच्यावर चिडला. मला हे सांगायचं आहे, मनुष्याला जीवनामध्ये काही गोष्टी त्यागायच्या असतील तरी त्याचा नुसता बोबाटा करून त्याचा
शेतकऱ्यांच्या मुलांना तर फारच कठीण. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तम रीतीनं डॉक्टर होऊन पत्नीच्या सोबतीनं आपल्या मुलाबाळांना शिकवलं, वैद्यकीय सेवा चांगली केली. शेवटी नाईलाजाची गोष्ट असते, आपली माणसं आपल्याला हवी असतात, सदैव हवी असतात. पण कधीतरी एक दिवस ठरलेला आहे की त्या दिवशी ताटातून आप्तसुखी आमची ठरलेलीच आहे, त्याला काही अपवाद नाही. ती ताटात परमेश्वर सुद्धा त्याला अपवाद नाही. श्रीकृष्ण सुद्धा आयुष्यभर आपल्या माणसांकडून दूर जात राहिले आणि सरते शेवटी निजनामा आला. म्हणजे जन्माला आल्याबरोबर कंसाच्या कारागृहातून ते गोकुळात पोहोचले. म्हणजे ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी ताटातून समजलं राजपुत्र म्हणून जन्माला आले आणि सुरक्षित राहावं, कंसाला कळू नये हे बाळ म्हणून गोपाळ म्हणून गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी वाढले. वास्तविक वसुदेव हे राजघराण्यातले, देवकी राजघराण्यातली, कंसाची बहीण आहे म्हणजे राजघराण्यातली. आणि तिने दुसऱ्या राजपुत्र आला वसुदेवाला. मायबाप जीवन हे असं आहे की जीवन वेगवेगळे प्रसंग आपल्याला दाखवतं, त्याला देव अपवाद नाही. श्रीकृष्ण जन्माला येतो राजाच्या पोटी राजघराण्यात, आणि त्याला काम मात्र अनेक प्रकारचं संघर्ष. बरं, गोकुळात गेला तो थोडासा खेळता होईपर्यंत, कळता होईपर्यंतच राहिला आणि तिथून पुन्हा मथुरेला गेला. कंसानं आकृतीला पाठवलं होतं मल्लयुद्धासाठी निमंत्रण त्यानं गोकुळ सोडलं. यशोदा माई त्याचबरोबर अनेक गोकुळातील गवळणी गोपिका या सगळ्यांचं प्रेम त्यांना बाजूला ठेवलं. नंद बाबा आणि वडीलधाऱ्यांकडून मिळालेला आदर, कृष्णाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा आणि सगळं बाजूला ठेवलं. पुन्हा त्या मथुरेत गेल्यानंतर कंसाला मारलं. कंसाचे वडील म्हणजे कृष्णाचेच आजोबा उग्रसेन यांना राज्यपद दिलं. कारण कंस हा कोण होता? मामा होता. म्हणजे उग्रसेन आजोबा मामाला दंड देऊन आजोबाला पुन्हा राज्यगादीवर बसवलं. आणि वडिलांच्या आईच्या सूचनेनुसार तिथून श्रीकृष्ण हे सांदीपनी ऋषीच्या आश्रमात मथुरेतून उज्जैनला आले. आपण हा प्रवास बघा कसा आहे. आपण कंटाळतो, बदल्या झाल्या तर माणसं कंटाळतात. मुलामुलींना शाळेत थोडंसं 2 वर्ष इकडे 4 वर्ष तिकडे जावं लागतं. ते म्हणतात काय आमच्या नशिबी आहे. परमात्मा आपण काही तक्रार करत नाही. त्याला माहिती आहे नियतीनं काही चांगली कामं आपल्यासाठी पुढे उभी करून ठेवलेली आहे आणि आपल्यासाठी सुद्धा नियतीनं काहीतरी रचना करून ठेवलेली असते कामाची. त्यासाठीच ही भटकंती असते. मी नाशिकला होतो, मी ठाण्याला होतो. लोक काम घेऊन आले, त्यांचं काम करण्याची ठाण्याची गोष्ट माती संतोष आणि त्याला सामोरं मायबाप जीवनामध्ये कोणतीही क्रिया कारणीत केली की लोकांच्या दृष्टीने ते आश्चर्य नसतं किंवा लोकांच्या दृष्टीने ते वावगं नसतं. पण कुठलीही क्रिया विनाकारण घडू लागली तर लोकांना विचार करायला लोक भाग पडतात की भानगड काय विनाकारण. माणसानं आपल्या परमार्थासाठी एकाग्र असावं, पण याचा अर्थ दुसऱ्या माणसाशी द्वेषानं वागावं, तिरस्कारानं वागावं. मी काही अधार्मिक माणसं अशी पाहिलेली की ती अत्यंत प्रेमानं वागताना दिसतात आणि दुर्दैवानं मी काही धार्मिक माणसं अशी पाहिलेली आहे की ते सतत दुसऱ्याचा दोष काढतात. माळ घातली तर सतत मी करा बघतील, तू माळकरी नाही आहे, तू माळकरी नाही. दिवसभर असं म्हणायला काय पुण्य होते माणसं. म्हणजे इथे स्वतःचा अहंकार दाखवायचा, मी माळकरी आहे. माळकरी असं म्हणजे काय? माळकरी असायला हरकत नाही, पण याचा अर्थ दुसऱ्याला नाव ठेवण्यासाठी आपण माळ घालतो. श्रीमंत असायला हरकत
पास व्हायला हरकत नाही, पण नापासाला कमी देखू नये. मला सांग, माणसामध्ये माणुसकी असणं फार गरजेचं आहे. आणि या मानवतेनं तो जगाला वागला तर त्याला तेव्हा सुख फार लांब नाही आहे, ते आपल्या जवळच आहे. आणि ज्या दिवशी तो आत्मस्वरूपाचा बोध होईल की मी आणि परमात्मा स्वरूप वेगळं नाही आहे, अमर तू खरा कैसा नव्हे मी राहता, हे देवा तू अमर आहे मग आम्ही अमर कसे नाही, तू आनंद स्वरूप आहे मग आम्ही दुःखी कसे, तू सत्य स्वरूप आहे मग आम्ही मिथ्या कसे, तू ज्ञान स्वरूप आहे मग आम्ही ज्ञान स्वरूप का नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, देवा तू सच्चिदानंद स्वरूप आहे आणि आम्ही सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहोत. हा बोध तुकोबाराय म्हणतात ज्या वेळेला होतो आणि सत्कर्म करत करत मनुष्य जरी एक दिवस स्त्री किंवा पुरुष या जगातून गेला तरी आत्मस्वरूपाच्या बोधानं आणि सत्कर्माच्या आठवणीनं दोन प्रकारचं हे अमरत्व त्याला जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून द्विरुक्तीनं सांगतात की आपण अमर आहोत. पिंपरणेतून आलेले आपलेच या गुंजाळ परिवारातून ज्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण डॉक्टर साहेबांच्या वतीनं पाठवलं, असे दत्ताभाऊ गुंजाळ असतील, पिंपरणे येथील आमचे विलासरावजी पानसरे असतील, डोंबरे पाटील असतील, सर्वांनाच धन्यवाद देतो. आणि सर्व मान्यवर नातेवाईक व मित्रपरिवार वर्णन करतो. तसेच मनोहर उद्भवजी महाराज यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आज पप्पांना आमच्याकडून जाऊन 2 वर्ष झाले, पण ते सातत्याने आमच्याकडून असले जाणीव आहे. आम्हा तिन्ही भावनांच्या सर्व यशस्वी वाटचालीमागे त्यांचा प्रयत्न आहे. तसेच शिक्षणापासून आणि स्टेज स्थापनेपर्यंत त्यांनी केलेल्या कष्टाचे मोल आम्ही करू शकत नाही. मी आमचे सर्व कुटुंब तसेच आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर भाऊसाहेब चत्तर यांचं हे पहिलं वर्ष श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ते डॉक्टर सुयोग, त्याचप्रमाणे कांचनताई आणि सर्व परिवार त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. डॉक्टर भाऊसाहेब चत्तर आणि मी साधारण एकाच वेळेस संगमनेर शहरामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. अतिशय हुशार होते ते, शालेय जीवनातही खूप हुशार होते आणि खरं तर परिस्थितीमुळे ना ते सुद्धा खूप मोठ्या त्यावेळेस मोठं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मोठं शिक्षण घेऊ शिकले असते, परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की ते कधी पैशासाठी वगैरे ते कधी फार आग्रही नसायचे. खूप उत्तम प्रॅक्टिस त्यांनी केली. माझे खूप जवळचे मित्र होते. आज ते डॉक्टर सुयोगी सुद्धा चांगलं नाव त्यांचं झालेलं आहे. त्यांनी अतिशय उत्तम असा या ठिकाणी गायनाची प्रॅक्टिस करतात. स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, कुशल आहेत फार त्यांच्या क्षेत्रामध्ये. मी सुद्धा अनेक वेळेस त्यांच्याकडून पेशंट रिफर करत असतो. त्यांच्या पत्नी पण डॉक्टर आहे कांचनताई. त्यांनी MD फार्मा केलेला आहे
आणि त्यांचे दुसरे बंधू हे विशाल हे देखील फार्मास्युटिकल मध्ये त्यांचं काम आहे. असा हा परिवार, परंतु वडिलांचं जाणं हे तसं अकाली होतं आणि त्यामुळे मोठं दुःख झालेलं असतं. वर्ष झालं असलं तरी हे दुःख हे काही असं कमी होऊ शकत नाही, ते आयुष्यावर तेवढंच बोललं असतं. आणि म्हणून त्या डॉक्टर साहेबांच्या या पहिल्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि ज्यांनी कीर्तन सेवा दिली ते हरिभक्त परायण महाराज मंदिर आणि उपस्थित खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब चस्तर यांनी चंद्रापुरी या गावामध्ये वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. मी चंद्रापुरीमध्येच मजुरी विश्वविद्यालयामध्ये विज्ञान विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत होतो. आणि आमची फार मित्रपणा असतो. डॉक्टर कसे असावे, फार परिसरामध्ये सावरगावकर असेल, डोळे असेल, आनंदनगर असेल, बाकी निवडगाव पावसा असेल, शिरापूर असेल, सगळीकडे तिला स्वतःची ती मोटरसायकल कळलं वगैरे त्या गाडीचे तरी पेट्रोल म्हणून खर्च तरी कधी घ्यायचा. ते जायचे त्या ठिकाणी फक्त ते तपासणीचे काही मापावरती आणले त्या ठिकाणी गोळ्या वगैरे द्यायचे. मध्ये परिसरामध्ये एक गुन्हेगार इकडून देणारे एक चांगल्या प्रकारचे डॉक्टर दत्तर म्हणून त्यांचा नावलौकिक झालेला होता. तर ते संत गाडगे महाराजांनी परमेश्वराची व्याख्या 2 शब्दामध्ये सांगितलेली, जनसेवा ही ईश्वर सेवा. आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब चस्तर यांनी आमच्या चंद्रापुरीमध्ये खऱ्या अर्थाने जनसेवा केली. ही जनसेवा करीत असताना ज्या ही नेहमीला शिकवत होती, आमच्या डॉक्टरांच्या प्रती ज्या नेहमीला होती. आणि मग भावकार राहणे हे काही तिथं जायचे, त्यांना डॉक्टरचा स्वभाव आवडला, त्यांचंही एकंदरीत कार्य पाहिजे. मग त्यांना काही स्वतःला तो विषय काढता येईल आणि माझ्याकडे आले आणि मला म्हणे तुम्ही काही करा, डॉक्टरला पुढं विषय काढायची माझी कन्या त्यांना द्यायची. पण तुम्ही फार अवघड विषय काढला, कारण ते BA डॉक्टर आहे, तुमची कन्या नववी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कसं काय ते वेळी तुम्ही काही करा, डॉक्टरला तुम्ही भेट द्या आणि मला उद्याला निर्णय द्यावा की काय. मी डॉक्टरांकडे अगदी दर पावलाने गेलो, त्यांच्या दवाखान्यामध्ये गेलो आणि म्हटलं डॉक्टर साहेब तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं स्थळ येते आणि तुम्ही नाही म्हणू नका. अतिशय समंजस झालं
तर सह्याद्री सुट्टीवरती नव्हती आहे तिथे मार्गदर्शक माजी मंत्री मंत्री आले आमदार साहेबांच्या या सर्वांच्या वतीने ज्या ठिकाणी त्यांना याच व्यवसायामध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि आपण असं म्हणतो की पुण्यस्मरण म्हणजे काय, तर पुण्यस्मरण याचा अर्थ की ज्या माणसाचं आपण पुण्यस्मरण करतो त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेले कष्ट याचं स्मरण करून त्यांच्या विचारांवरती आपण मार्गक्रमण करणे ह्या खऱ्या अर्थानं पुण्यस्मरणाचा मी अर्थ बाळगतो. आणि म्हणून अधिक वेळ न घेता अशा प्रकारच्या या माझ्या मित्राला खऱ्या अर्थानं मी म्हणेन की मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना आमच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं माझ्या फटाकडे कुटुंबियांच्या वतीनं डॉक्टरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. परंतु त्याच्या जागा आमच्या कुटुंबाला राहणे परिवाराला फार दुःख झालेलं आहे. त्या दुःखामधून सावरण्याची शक्ती परमेश्वर देव अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मोरे परिवाराचे होते या ठिकाणी मी डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण. हे समाजाचं नुकसान करणार आहे, परंतु त्यांचा काही प्रेरणा, त्यांच्या आदर्श, त्यांची जगण्याची जी पायवाट आहे त्या पायवाटीनं आपण निश्चितपणे प्रवास करू असं एवढं बोलून संगमनेरच्या सर्व डॉक्टरांच्या वतीनं बोलण्यासारखं खूप आहे. पण कौटुंबिक माहिती सध्या आपल्याला मिळालेली असेल, परंतु जाताना मामांचं एक स्वरूप कुणाला माहीत नसेल ते स्वाभिमान, कष्ट आणि जिद्द यांची पेरणी करणारे होते आणि निश्चित स्वभावाचे होते. साधारण मित्रांमध्ये सतत ते आले की अशाचे बाबा नेहमी होतं. ही आठवण म्हणून मला सांगितल्याशिवाय या ठिकाणी आवडत नाही. मी आपल्या संगमनेरच्या सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने, डॉक्टरांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. खूप कष्टमय जीवन डॉक्टर
आमचे गुरुबंधू दौलजी महाराज मंडळी आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, सर्वस्वी डॉक्टर ए नागराला आमची बातचीत आहे. आपण समाजाच्या वैदिक शिकवणीला भावभावाची मंत्रित्व दिली. गेल्या 30-35 वर्षापूर्वी या संगमनेर गावामध्ये सराफारी कॉलेज काढले. त्याच्या शेजारी औषधाची जागा घेऊन क्लासेस सुरू केले. हॉटेल सुपर डायमंड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, पार्टीसाठी हॉल, प्रशस्त गार्डन, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली डायनिंग, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंग. पत्ता हॉटेल सुपर डायमंड, महात्मा फुले चौक, पाव बाकी संगमनेर. प्रोपायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे, चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे.